इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये रस्त्यांच्या कामासाठी स्थानिक नागरिकांनी उपोषण सुरू केलं आहे। महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही रस्त्यांचे काम होत नसल्याने उपोषण सुरू केलं आहे। कॅम्प 4 मधील गुरुनानक परिसर तसेच शहरांमध्ये अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत, मात्र रस्त्यांचं काम सर्वत्र अपूर्ण आहे। यामुळे अपघात होत आहेत। ॲम्ब्युलन्स व शाळा, बस, रिक्षा चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। येत्या 15 दिवसात शहरातील रस्त्यांचे काम पूर्ण झालं नाही तर महापालिका विरोधात मोठं जन आंदोलन उभं केलं जाणार असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या 2024ला फेब्रुवारी महिन्यापासून जे हे खोदकाम सुरू केलेलं आहे, संपूर्ण परिसरात सुभाष टेकडी जसं उल्हासनगरमध्येही खोदकाम सुरू आहे आणि जास्त करून आमचे इथे 3 शाळा आहेत। गुरुनानक स्कूल इकडे आणखी 2 शाळा आहेत। त्या शाळेतले विद्यार्थी जाताना येताना इंजर्ड होत आहेत, खाली पडत आहेत आणि त्यांना दवाखान्यात न्यावं लागते। कालच एका मुलाचा हात तुटला शाळेमध्ये, त्याला लवकर मेडिकल मिळाली नाही आहे। अशी ही परिस्थिती असल्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागत आहे। नगरपालिका बिलकुल लक्ष देऊन नाही राहिली। नुसतं खोदकाम सुरू आहे, पण ते पूर्ण करायचं नगरपालिकेचा काही मनसुबा आहे की नाही ते मला कळत नाही आहे। म्हणून ताबडतोब जेवढे खोदले आहे कमीत कमी तेवढे तरी पूर्ण करावं, नंतर खोदकाम सुरू करावं। सध्या खोदकाम बंद करावं, जे खोदले ते रोड पूर्ण करावे, या उद्देशाने आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे। आणि जोपर्यंत हे काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार। या संदर्भात आपण काही महापालिकेला निवेदन वगैरे दिलं होतं का? मी 2024 फेब्रुवारी महिन्यापासून मी लिखाण करत आहोत। मी आतापर्यंत 4 निवेदन दिलेले आहेत, पण त्याच्यावर काही प्रतिक्रिया त्यांची नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा मार्ग म्हणून उपोषण करावं लागलं। उपोषणाला बसला आणि हा शेवटचा नाही आहे। जर आता ह्याच्या पुढे पण जर रोड बनणं सुरू नाही झालं तर आम्ही नगरपालिकेसमोर मोठं आंदोलन करणार आहोत आणि आमरण उपोषणच करणार आहोत। आणि ते सगळे उल्हासनगरचे शहरवासी आम्हाला साथ देतील, सहकार्य करतील अशी माझी मनापासून खात्री आहे।